स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणीत वाढ. महाराष्ट्र सायबर सेलकडे प्रणित मोरे विरोधात एफआयआर नोंद. महिलांविरोधात अश्लील टिप्पणी केल्याचं प्रकरण. नीती आयोगाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचा विकास आराखडा सादर. नाना पटोले यांना दिल्ली हायकमांडकडून बोलावणं. शुक्रवारी दिल्लीला रवाना होणार. दिल्लीमध्ये घडामोडींना वेग. विठ्ठल मूर्तीवरील लेपन पद्धतीवरून नवा वाद. मूर्तीच्या संवर्धनासाठी आयुर्वेदिक लेपन करा. पुरातत्व विभागाचा सल्ला. मूर्तीवर लेपन करणार नाही. वारकरी संप्रदायाची भूमिका. आधी संघर्ष मग समर्पण करावं लागतं. राज्यसभा उमेदवारीवरून भुजबळांची खतखत. शायरीतून भुजबळांची तुफान टोलेबाजी. नाशिकमध्ये महायुती एकत्र काम करणार. दराडेंना विश्वास. उलट काही झालं तर दराडे यांचं नशीब समजू. निकालाबाबत गणेश गीते यांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. योग्य वेळी योग्य लोकांना संधी दिली जाईल. पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य देणार. राष्ट्रवादीच्या वर्धापन मेळाव्यात सुनेत्रा पवार यांचा निर्धार. अजितदादांशिवायचा पक्षाचा हा पहिला वर्धापन दिन. अजितदादांच्या आठवणींनी सुनेत्रा पवार भाऊक. अजितदादांची बांधिलकी हीच पक्षाची ताकद असल्याचं केलं वक्तव्य. छगन भुजबळ उत्तम कबड्डी खेळतात. सुनील तटकरे यांची भुजबळांबद्दल मिश्किल टिप्पणी. एकच वादा पार्थ दादा अशी राष्ट्रवादीची यापुढील वाटचाल. राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य. नाशिक विधान परिषद निवडणुकीचा तिढा सुटला. गोकुळ गीतेंचा नरेंद्र दराडे यांना पाठिंबा. महाजन सामंतांची शिष्टाई फळाला. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये सीजेपीचं आंदोलन. नीट पेपर फुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. आंदोलनात सोनम वांगचुक सुद्धा सहभागी. रामकुंड इथे सिंहस्थ ध्वजस्तंभाचं शिलान्यास पूजन. गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाकडून कार्यक्रमाचं आयोजन. राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं. मोसमी पाऊस एकाच जागी रेंगाळल्याची स्थिती. राज्यात सर्वदूर पाऊस दाखल होण्यास आणखी काही दिवस लागणार. अमरावती विधान परिषदेवरून काँग्रेसमध्येच जुंपली. उमेदवार हर्षचित देशमुखांचा आजारपणाचं नाटक. यशोमती ठाकूर यांचा खळबळजनक आरोप. महाड एमआयडीसीमध्ये परप्रांतीयांची भरती. भूमिपुत्रांना डावलल्यामुळे मनसे आक्रमक. महाड एमआयडीसीवर मनसेचा धडक मोर्चा. नोकरी.com वरील जाहिरातीवरून वाद पेटला. मराठी उमेदवारांना डावलल्यामुळे गजानन कीर्तीकर संतापले. कंपनीला घेराव घालण्याचा शिवसेनेचा इशारा. गोकुळ साखर कारखान्याविरोधात शेतकरी आक्रमक. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून मागितला 2 दिवसांचा वेळ. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन. सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शपला धक्का. नाराज उत्तम जानकर. अभिजित पाटील, नारायण पाटील, रवींद्र चव्हाणांच्या भेटीला. वाढदिवसाच्या दिवशी राज ठाकरे मुंबई बाहेर. वाढदिवसाचे बॅनर्स न लावता झाडं लावा. राज ठाकरे यांचं मनसैनिकांना आवाहन. नाफेडमार्फत कांदा खरेदीची घोषणा कागदावरच. चौथ्या दिवशी सुद्धा नाफेडकडून कांदा खरेदी नाही. प्रत्यक्ष खरेदी सुरू न झाल्यानं कांदा उत्पादक चिंतेत.